नमस्कार मित्रांनो. आजचा आपला विषय आहे नववर्ष. नव्या आशांचा आणि नव्या सुरुवातींचा प्रवास. नववर्ष हा केवळ दिनदर्शिकेतील बदल नसतो, तर तो माणसाच्या मनात घडणारा एक नवीन अध्याय असतो. वर्ष संपते तेव्हा आठवणींचा एक गठ्ठा आपल्या मनात साठलेला असतो. कधी आनंदाचा, कधी अपयशाचा, तर कधी संघर्षाचा. अशाच आठवणींसह आपण नववर्षाच्या उंबरठ्यावर उभे राहतो आणि मनात नकळत एकच विचार येतो, या वर्षी तरी आपण थोडे अधिक चांगले बनूया. नववर्षाची पार्श्वभूमी. जगभरात नववर्ष वेगवेगळ्या पद्धतींनी साजरे केले जाते. आज आपण 1 जानेवारीला नववर्ष साजरे करतो, कारण ग्रेगोरियन दिनदर्शिकेप्रमाणे तो वर्षाचा पहिला दिवस आहे. मात्र भारतात गुढीपाडवा, उगादी, बैसाखी अशा विविध पारंपरिक नववर्षांच्या संकल्पनाही आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते: नववर्ष हा काळाचा बदल असला तरी त्यामागची भावना सर्वत्र सारखीच आहे, नवी सुरुवात. एक वैयक्तिक अनुभव. लहानपणी नववर्ष म्हणजे नवीन वही, नवीन पुस्तकांचा वास आणि शाळेचा पहिला दिवस असायचा. मनात थोडी भीती, पण त्याहून अधिक उत्सुकता असायची. या वर्षी मी नक्की अभ्यासात चांगले करेन, असा एक साधा पण प्रामाणिक संकल्प असायचा. कदाचित तो नेहमी पूर्ण होत नसेल, पण तो संकल्पच आपल्याला पुढे ढकलायचा. आजही वय वाढले तरी नववर्ष आलं की मनात ती जुनी उत्सुकता पुन्हा जागी होते. आजच्या काळातील नववर्षाचे महत्त्व. आजचा काळ स्पर्धेचा, तणावाचा आणि वेगवान जीवनशैलीचा आहे. विद्यार्थी असोत वा तरुण, प्रत्येकावर काहीतरी सिद्ध करण्याचा दबाव आहे. अशा वेळी नववर्ष आपल्याला थांबून स्वतःकडे पाहायला शिकवते. मी आनंदी आहे का? मी योग्य दिशेने चाललो आहे का? असे प्रश्न स्वतःला विचारण्याची संधी नववर्ष देते. नववर्ष फक्त पार्टी, फटाके किंवा सोशल मीडियावरील शुभेच्छांपुरते मर्यादित नसावे. ते आत्मचिंतनाचे, स्वतःला सुधारण्याचे आणि समाजासाठी काहीतरी करण्याचे निमित्त ठरले पाहिजे. संकल्पांचे खरे अर्थ. नववर्षी घेतले जाणारे संकल्प अनेकदा काही दिवसांत विसरले जातात. पण संकल्प म्हणजे मोठे बदलच असावेत असे नाही. रोज वेळेवर उठणे, दररोज थोडा अभ्यास करणे, मोबाईलचा कमी वापर करणे, एखाद्याशी प्रेमाने बोलणे, हे छोटे बदलही आयुष्य घडवतात. विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी नववर्षाकडे स्वतःला घडवण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे. प्रेरणादायी निष्कर्ष. शेवटी असे म्हणता येईल की नववर्ष आपल्याला आशा देते. अंधार कितीही दाट असला तरी नवीन वर्षाचा पहिला दिवस उजेडाची आठवण करून देतो. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य नक्की घडवता येते. आजचा एक चांगला निर्णय उद्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. विद्यार्थ्यांनो आणि तरुणांनो, हे नववर्ष तुमच्यासाठी एक संधी आहे. स्वप्न पाहण्याची, मेहनत करण्याची
आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची. नववर्षाचे स्वागत फक्त शब्दांनी नाही, तर कृतीने करा. कारण खरी नववर्ष तेच जे आपल्याला आतून नवे बनवते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील, तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.